मगाशी म्हणलं तसं की हॉर्मोन्सच्या लेवल्स खूप जास्त असल्यामुळे मळमळ आणि थकवा आणि या गोष्टी असतात. सो त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी सुद्धा आजकाल सगळीकडे हे कन्सिडरेशन असतं. सो सांगायला हरकत नाही की प्रेग्नन्सी आहे तर तिला थोडंसं हलकं काम द्यायला हरकत नाही आणि थोडी जास्त विश्रांती, दगदग न करणं हे उत्तम. पाणी जितकं पिता येईल तितकं प्यावं आणि काही गोळ्या उपलब्ध आहेत ज्या खूप सेफ आहेत, तर त्या गोळ्या आपण देऊ शकतो गर्भवती स्त्रीला उलटी मळमळ कमी होण्यासाठी. पण कुठल्याही गोळ्यांनी 100% हे कमी होत नाही. त्यामुळे थोडीशी मनाची तयारी लागतेच की थोडी उलटी मळमळ किंवा बरं न वाटणं हा जो फील आहे हा पहिले 3 महिने राहतोच. त्यातल्या त्यात आल्याचा तुकडा एखादा जिभेखाली ठेवला तर बरं. मी असं सांगतो की सकाळी उठल्यावर कोरडे पदार्थ खावेत, म्हणजे ब्रेड, बिस्किट, टोस्ट अशा गोष्टी खाव्यात आणि जसं चहा पोहे एकत्र घेऊ नयेत, म्हणजे सॉलिड आणि लिक्विड पदार्थ एकत्र घेऊ नयेत. त्यामुळे जास्त उलटी मळमळ वाटते. सो ही पण एक गोष्ट ट्राय करण्यासारखी आहे. आणि स्वतःला जरा डिस्ट्रॅक्ट करावं, चांगलं म्युझिक ऐकायचं किंवा कशात तरी मन रमवायचं. तुम्ही त्याच गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं तर ती मळमळ जास्त वाढते नक्कीच, किंवा थकवा जास्त वाटतो, मूड फ्लक्च्युएशन्स जास्त होतात.